नमस्कार. कथेला सुरुवात करूया. कामिनी जशी ऑफिसवरून घरी आली तेव्हा तिची सासू वाकडे तोंड करत म्हणाली, ही काय वेळ आहे का ऑफिसवरून घरी यायची? तुला माहीत आहे ना की आज माझा वाढदिवस आहे. तू ऑफिसमधून सुट्टी तर घेतली नाहीस, परंतु आता पार्टीमध्ये सुद्धा उशिराने येत आहेस. सासूबाई अशा बोलल्यावर कामिनी म्हणाली, सॉरी आई, आज खूप महत्त्वाची मीटिंग होती. मी तुम्हाला सकाळीच सांगितले होते ना. तसे तर मी फोन करून पार्टीची सर्व तयारी करण्यासाठी माणसे पाठवून दिली होती. तेव्हा कामिनीची सासू रागातच म्हणाली, तू कमावतेस म्हणून पैशांची घमेंड दाखवते का? घरासाठी तर तू कोणतीच जबाबदारी पार पाडत नाहीस. तुझे लग्न होऊन आता 4 वर्षे झाली, तरी सुद्धा तू कुटुंब वाढवण्याचा विचार सुद्धा केला नाहीस. त्यामुळे असेच वाटते की तू वांज आहेस. आपल्या सासूबाईचे असे कडवट बोलणे ऐकताच कामिनीने मागे वळून सुमितकडे पाहिले, तर सुमित तोंड बंद ठेवून उभा होता. आपल्या नवऱ्याला असे शांत पाहून कामिनी खूपच हैराण झाली. कारण लग्नानंतर 6 महिन्यांनीच कामिनी प्रेग्नेंट झाली होती. पण तिचा नवरा सुमित म्हणाला होता की आत्ताच आपले नवीन लग्न झाले आहे आणि तुझी नोकरीसुद्धा नवीन आहे. तू महिन्याला 30,000 कमावतेस. त्यामुळे मला ही गोड बातमी ऐकायची नाही. मला हे बाळ नको आहे. मला तुझा पगार हवा आहे. कारण मी आत्ताच कर्ज घेऊन घर घेतले आहे. माहीत नाही हे कर्ज कधी फिटेल. हे कर्ज फिटल्यानंतर मला मोठे घर घ्यायचे आहे, मोठी गाडी घ्यायची आहे, प्रमोशन घेऊन आयुष्यात मला खूप मोठे पद मिळवायचे आहे. त्यानंतरच मी बाळाचा विचार करेन. तेव्हा माझ्या बाळाला कोणताही संघर्ष करावा लागणार नाही. पण तू तर आत्ताच गोड बातमी देऊन माझा सर्व प्लॅन चौपट करण्याचे प्लॅनिंग केले आहेस का? आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून त्यावेळी कामिनीला खूप वाईट वाटले होते. त्यामुळे काही दिवस ती अशीच द्विधा मनस्थितीत मध्ये होती. पण तिचा नवरा सुमित सतत कामिनीवर दबाव टाकत होता की तू ॲबॉर्शन करून घे. शेवटी आपल्या नवऱ्याचा हट्ट पाहून कामिनीने ॲबॉर्शन करून घेतले. तेव्हा सुद्धा तिच्या नवऱ्याने तिला दम देऊन सांगितले होते की ही गोष्ट तू कोणालाच सांगू नकोस. तेव्हा कामिनी एकदम शांत झाली होती. हळूहळू वेळ निघून गेली. पण आता सर्व लोक कामिनीला बाळाबद्दल विचारू लागले होते. त्यामुळे कामिनीने कितीतरी वेळा सुमितला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तो बाळासाठी तयार होत नव्हता. फक्त एवढेच नव्हते तर कामिनीची सासू म्हणू लागली होती, तू दिवसेंदिवस घरी उशिरा येतेस. माहीत नाही कोणत्या पुरुषांबरोबर वेळ घालवत असतेस. मला तर असेच वाटते की तुझे चारित्र्य चांगले नाही आहे. त्यामुळे मला असे वाटते की तू आता नोकरीचा राजीनामा दे. आपल्या सासूचे असे बोलणे ऐकून कामिनी हैराण झाली आणि ती विचार करू लागली की आपल्याविषयी आपल्या सासूबाईंच्या मनामध्ये नक्की काय काय भरलेले आहे. त्या आपल्याला वांज म्हणत आहेत, आपल्या चारित्र्यावर संशय घेत आहेत. तरी सुमित काहीच का बोलत नाही? कारण सुमितमुळेच आज सासूबाईंनी पार्टीमध्ये सर्व लोकांसमोर वांज बोलून कामिनीला रडवले होते. तरी सुद्धा कामिनीचा नवरा सुमित अगदी शांतपणे उभा होता. पण कामिनीच्या सासूने जेव्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेतला आणि राजीनामा देण्याची गोष्ट केली, तेव्हा कामिनीचा नवरा बोलू लागला. पण त्याने आता कामिनीची बाजू न घेता तो आपल्या आईच्या बाजूनेच बोलू लागला की आई बरोबर बोलत आहे. तसे तर आता घरासाठी घेतलेले कर्ज फेडून पूर्ण झाले आहे आणि मला प्रमोशनसुद्धा मिळाले आहे. त्यामुळे कामिनी तुला नोकरी करण्याची काहीच गरज नाही. माहीत नाही एवढ्या उशिरापर्यंत तू कोणाबरोबर फिरत असतेस. तू आता नोकरी सोडून घरी बस. तेव्हा कामिनीची सासू पुन्हा एकदा टोमणे मारत म्हणाली, नाहीतर काय, तुला आई बनण्याची इच्छा नाही का? आयुष्यभर तुला असेच उनाड मुलींसारखे एकटीला फिरत राहायचे आहे का? तुझ्याबरोबर आलेल्या कितीतरी सुनांनी वर्षभराच्या आतच गोड बातम्या देऊन त्यांची मुले सुद्धा मोठी होऊ लागली आहेत. माहीत नाही तुझ्यामध्ये काय कमी आहे, ज्यामुळे तू अजूनपर्यंत आई बनू शकली नाहीस. बाळाची गोष्ट समोर आल्याबरोबर सुमित पुन्हा एकदा शांत झाला. पण आज कामिनी शांत राहिली नाही. ती रागातच आपल्या सासूकडे पाहत म्हणाली, आई, कदाचित तुम्हाला माहीत नाही आहे, मी लग्नानंतर वर्षभराच्या आतच प्रेग्नेंट राहिली होती. पण तेव्हा तुमच्या मुलाला माझ्या नोकरीची, त्यातून मिळणाऱ्या पैशांची लालसा लागली होती. त्यामुळे त्यांनी जबरदस्ती मला ॲबॉर्शन करायला लावले.
त्यानंतर बाळाचा विचार मनात येताच माझे मन थरथर कापू लागते कारण मी नेहमी अवर्षण करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी कठपुतळी नाही. ज्याच्या मनात येईल तो त्याच्या मनाप्रमाणे मला वागवेल. मग एकदा मी माझ्या नवऱ्याची बाहुली बनून चुकीचा निर्णय घेतला, याचा मला आजपर्यंत पश्चाताप होत आहे. माझ्या नवऱ्याला खुश करण्यासाठी मी माझ्या नवऱ्याच्या दबावाखाली माझा गर्भपात करून घेतला. जोपर्यंत माझ्या पैशांची गरज होती तोपर्यंत मला नोकरीला जाऊ दिले आणि आता मी नोकरी केली तर तुम्हा लोकांना ती सहन होत नाही. त्यासाठी तुम्ही लोक माझ्या चारित्र्यावर संशय घेत आहात. हा कसला दांभिकपणा? आई, या सगळ्यात माझी काहीच चूक नाही. सर्व चुकी आणि दोष जर कोणाचा असेल तर तो तुमच्या मुलाचा आहे. मी काही आणि कितीही ठरवले तरी मी एकटी मुलाला जन्म देऊ शकत नाही ना. तुमच्या मुलाला सध्या मूल नको आहे कारण अगोदर त्यांना त्यांचे करिअर बनवायचे आहे. त्यांना ह्या घरापेक्षा मोठे घर घ्यायचे आहे, नवीन गाडी खरेदी करायची आहे. बाळाविषयी तर तुमचा मुलगा त्यानंतर विचार करणार आहे. त्यामुळे यात माझी काहीच चूक नाही. आणि राहिली गोष्ट माझ्या नोकरीची, तर मी आत्मनिर्भर आहे. जर मी आत्मनिर्भर असताना माझी ही अवस्था, तर मग मी नोकरी सोडल्यानंतर मला तुम्ही लोकांनी टाकलेल्या तुकड्यांवर जगावे लागेल. तेव्हा माहीत नाही तुम्ही लोक माझ्यासोबत काय कराल. त्यामुळे मी माझी नोकरी सोडणार नाही. आणि सुमित, जर तुला आत्ता माझ्या पगाराची गरज नसेल तर मी माझा पगार कुणालाही देणार नाही. तो माझ्या जवळच ठेवेन. आई, तुम्ही मला कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारण्या अगोदर अथवा माझ्यावर आरोप लावण्या अगोदर तुम्ही तुमच्या मुलाला विचारा की त्याला आयुष्यामध्ये काय करायचे आहे. त्यानंतरच तुम्ही माझ्याकडे बोट दाखवा. आई बनण्यासाठी माझे मन नेहमीच तयार आहे. मला वाटते की आपण आई बनावे, पण त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलाला समजावा. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मला वांज म्हणण्याची हिंमत पण करू नका, कारण मी वांज नाही आहे. सर्व माणसांसमोर कामिनीने सडेतोडपणे उत्तरे दिली आणि ती रागातच आपल्या रूममध्ये निघून गेली. तेव्हा सर्वजण सुमितविषयी वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. सुमित आता कोणालाही नजर मिळवू शकत नव्हता. तेवढ्यात सुमितची आई जोराने ओरडली, नालायका, हे सर्व काय आहे? मी तर नेहमी सुनबाईला दोषी ठरवत आली होती आणि विचार करायची की तिच्यातच काहीतरी कमी असेल, पण आत्ता समजत आहे की कमी तर तुझ्या विचारांमध्ये आहे. आता सुमितसुद्धा आपली मान खाली घालून लाजेने सर्वांपासून वाचण्यासाठी घरातून बाहेर निघून गेला. त्या दिवसानंतर कामिनीच्या सासूने तिला टोमणे मारणे, सुलट बोलणे सर्व सोडून दिले. आता ती आपल्या सुनेबरोबर होती. इकडे कामिनीसुद्धा सुमितबरोबर जास्त बोलत नव्हती. शेवटी हळूहळू सुमितला जाणवू लागले की या सर्व गोष्टींमध्ये चुकी आपलीच होती. तो स्वतःच खूप जास्त स्वार्थी बनला होता. पण कधी याविषयी बोलणे व्हायचे तेव्हा तो सर्व दोष आपल्या बायकोवर लावून स्वतः मात्र बाजूला राहायचा आणि कोणासमोरच आपले बोलणे बोलायचा नाही. पण ह्या वेळेला मात्र त्याच्या बायकोने सर्व गोष्टी त्याच्या आणि इतर लोकांच्या समोरच सांगितल्या होत्या. त्यामुळे सुरुवातीला सुमितला खूप वाईट वाटले होते, पण हळूहळू त्याला समजू लागले की कोणावर अशा प्रकारचे आरोप होतात तेव्हा एक ना एक दिवस त्या माणसाला स्वतःला वाचवण्यासाठी तोंड उघडावेच लागते. शेवटी सुमितला राहवले नाही, म्हणून एक दिवस त्याने आपल्या बायकोसमोर हात जोडले आणि म्हणाला, हे बघ कामिनी, मला माफ कर. एवढ्या दिवसांपासून मी खूप स्वार्थी बनून जीवन जगत होतो, पण आता मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. तुला नोकरी करायची असेल तर तू नोकरी करू शकतेस, पण तुला घर सांभाळायचे आहे आणि ते तू सांभाळ. पण ते करत असताना मी कधीही तुला कोणत्याच गोष्टीसाठी काही बोलणार किंवा तुझ्यावर दबाव टाकणार नाही. मी मोठमोठ्या स्वप्नांच्या मागे धावत होतो, पण आत्ता मला वाटते की आपण लवकरात लवकर बाळाविषयी विचार करायला हवा. आपल्या नवऱ्यामध्ये झालेला हा बदल पाहून कामिनी हैराण झाली होती. नाहीतर तिला आत्तापर्यंत असेच वाटत होते की आपला नवरा फक्त नावापुरता आहे आणि तो आपला अजिबातच विचार करत नाही. सुमित आता म्हणत होता की सर्व काही मॅनेज होईल. हळूहळू वेळेनुसार आपले बाळसुद्धा मोठे होईल आणि माझी स्वप्नेसुद्धा पूर्ण होतील. पण आता मी तुला जास्त वेळ वाट पाहू देणार नाही. तुला कधीपासून आई बनण्याची इच्छा होती, पण माझ्या चुकीमुळे मी भौतिक वस्तूंच्या मागे धावत होतो. ते करत असताना मी कधीच तुझ्या आनंदाचा विचार केला नाही. आपल्या नवऱ्याच्या तोंडून हे शब्द ऐकून कामिनी खूपच भावूक झाली होती. त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुमित पुढे म्हणाला की तू आई बनल्यानंतर सुद्धा तुला नोकरी सोडण्याची गरज नाही. आपण दोघी मिळून आपल्या बाळाची काळजी घेऊ. आपल्या मदतीसाठी आई आहेच, त्यामुळे तू तुझी नोकरी करू शकतेस. आणि हा खरंच आता मला तुझ्या पगारातील 1 रुपयासुद्धा नको.
तुला मिळणारा पगार तुझ्याजवळच ठेव. भविष्यासाठी तुला बचत करायची असेल तर बचत कर, नाहीतर खर्च कर. मी तुला काहीच बोलणार नाही, कारण तुझ्या मेहनतीच्या कमाईवर तुझाच अधिकार बनतो. कामिनीला तर विश्वासच बसत नव्हता की तिच्या नवऱ्यामध्ये एवढा मोठा बदल कसा झाला. तिला तर काहीच कळत नव्हते. तिने पटकन आपल्या नवऱ्याला मिठी मारली आणि या अगोदर घडलेल्या सर्व गोष्टींसाठी तिने आपल्या नवऱ्याला माफ केले. कारण जुन्या कडू आठवणी हृदयात ठेवून ती सुद्धा खुश राहू शकत नव्हती. म्हणून तिने सुद्धा सर्व गोष्टी विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. आता सुमित पहिल्यापेक्षा जास्त कामिनीची काळजी घेऊ लागला होता. 2 महिन्यानंतरच कामिनीने आनंदाची बातमी दिली. तेव्हा घरात आनंदी आनंद झाला. तिच्या सासूबाई आणि तिचा नवरा दोघे मिळून आता कामिनीची खूप काळजी घेत होते. त्यामुळे कामिनी खूपच खुश होती. तिला माहीत होते, आपण खुश राहिलो की आपल्या पोटी जन्माला येणारे बाळसुद्धा तसेच जन्माला येईल. अशा प्रकारे आनंदात 9 महिने निघून गेले आणि कामिनीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यामुळे तिचे मन आनंदाने भरून गेले होते. प्रसूती रजा संपल्यानंतर कामिनी पुन्हा ऑफिसला जाऊ लागली आणि तिची सासू बाळाची काळजी घ्यायची. घरच्यांच्या पाठिंब्याने त्यांचा मुलगा हळूहळू मोठा होत होता आणि नवरा बायको दोघे मिळून आपल्या संसाराचा गाडा कोणताही अडथळा न आणता चालवत होते. मित्रांनो, आयुष्य नेहमी सारखे राहत नाही. आयुष्यात चढ उतार येत असतात, पण तोच खरा जीवनसाथी असतो जो प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये, संसारात येणाऱ्या चढाव उतारामध्ये सतत आपल्या बायकोच्या पाठीमागे खंबीरपणे उभा असतो. कोणतीही परिस्थिती आली तरी तो स्वार्थी न बनता दोघांचा आणि आपल्या पूर्ण कुटुंबाचा विचार करतो. या उलट प्रत्येक परिस्थितीमध्ये नवऱ्याच्या बरोबरीने राहून त्याला साथ देणारी बायको असेल तर हा संसाराचा गाडा कधीही थांबत नाही. उलट तो आनंदाने पुढे जात राहतो. तर तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.